2 मे 2026 रोजी आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचा स्मृतिदिन ठाणे मध्यवर्ती कारागृह येथे मोठ्या श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला आहे। अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद राष्ट्रीय युवा अध्यक्ष लखीभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली व अध्यक्षतेखाली स्मृतिदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। क्रांतीवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी त्यांना अभिवादन केले। या प्रसंगी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक जनाबाई रामजी उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकारे, उपमहापौर कृष्णा पाटील तसेच कारागृह अधीक्षक राणी भोसले, आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे सल्लागार अमृत सुरकर, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे उपाध्यक्ष किरण खागम, संघटनेचे सचिव तुकाराम वरठा, संघटक निलेश महाले, शिवाजी धामोडे तसेच समाजसेवक दिनेश जाबर, महिला संघटक अंजली काकरे, संचिता पागी, नीता भांगरे, कल्याणी भांगरे यांच्यासह माजी नगरसेवक केशव भोये, अनिल पालवी, वसंत गावी, तुळशीराम धामोडे, विजयकुमार, रमेश बांबळे, कृष्णकुमार ठोंबरे यांच्यासह मोठ्या संख्येने आदिवासी बांधव भगिनी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाची आठवण करून देत त्यांच्या विचारांवरती चालण्याचं आवाहन केलंय। आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची प्रेरणा पुढील पिढ्यांना देण्याची गरज असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलेलं आहे। इंग्रजांना सळो की पळो करून सोडलं, सावकारशाही विरुद्ध बंड पुकारून गोरगरीब जनतेला न्याय देण्याचं काम केलं आणि इंग्रज नीतीच्या विरुद्ध बंड पुकारून त्या सह्याद्रीला वाचवण्यासाठी त्यांनी रक्तरंजित इतिहास लिहिला। ते सह्याद्रीचा ढाण यावा आद्य क्रांती राघोजी भांगरे यांचे 178 आज स्मृती दिन आहे, आज शहीद दिन आहे त्यांचा। त्यामुळे त्यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि निसर्गवासी आदिवासी हृदय सम्राट माननीय नामदार मधुकररावजी पिचड साहेब, डॉक्टर गोविंद गारे साहेब यांनी या आद्य राघोजी भांगरेंचा शोध घेऊन त्यांचा इतिहास पुनर्जीवित केला। त्यानंतर वसंत डावकर साहेब, आदरणीय आमचे मार्गदर्शक हंसराज केवरा साहेब या सर्व टीमनी मिळून आज हा वधस्तंभामध्ये तिथं लोकांना अभिवादन करण्यासाठी जाण्याची संधी मिळवून दिली। आज हा स्मृती स्तंभ आहे, इथं पिचड साहेब, केवरा साहेब यांनी हा स्मृती स्तंभ उभं करण्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि हा रक्तरंजित इतिहास जिवंत राहावा। आणि आद्य क्रांतिकारक म्हणजे सगळ्यात आधी जन्माला आलेला क्रांतिकारक म्हणजे आद्य राघोजी भांगरे। त्यांच्या साथीला त्यांचे सहकारी राया ठाकर होते। या सगळ्यांनी मिळून ही क्रांती उभी केली आणि सर्व आदिवासी बांधवांना माझी या निमित्ताने आवाहन करतो, दरवर्षी तुम्ही 2 मे रोजी आद्य राघोजी भांगरे आपल्या या सह्याद्रीच्या ढाण्या वाघाला त्यांचा रक्तरंजित इतिहास जिवंत ठेवण्यासाठी, चंद्र सूर्य तारे असे पद्धतीचं नाव जिवंत ठेवण्यासाठी, त्यांचा क्रांतीचा इतिहास जिवंत ठेवण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या संख्येने येत जावे आणि आपला इतिहास जिवंत ठेवावा आणि त्यांना अभिवादन करावे, हेच या निमित्ताने सांगतो। आज राघोजी भांगरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं पुण्यस्मरण करण्यासाठी असंख्य आमचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। मी माननीय आदिवासी मंत्री अशोक उईके साहेब यांचं मनापासून आभार मानीन, अभिनंदन करीन की शासकीय इतमामामध्ये हे अभिवादनचा कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराने या ठिकाणी होत आहे। ही आमची ठाण्याची भूमी जी आहे, या भूमीमध्ये फार मोठा इतिहास आहे आणि आत्ता ज्या ठिकाणी आहोत हा जेल जो आहे, हा किल्ला होता, तर या जेलला देखील फार मोठा इतिहास आहे। त्याच्यामुळे वेळोवेळी ज्या ज्या लोकांनी, ज्या ज्या क्रांतिकारकांनी, महापुरुषांनी देशाकरता काम केलं, ज्या ज्या क्रांतिकारकांनी प्राणाची आहुती दिली, त्यांची या ठिकाणी त्यांना अभिवादन देण्याचा वेळोवेळी कार्यक्रम या ठिकाणी साजरा केला जातो। क्रांतीवीर राघोजी भांगरे असतील, वासुदेव बळवंत फडके असतील किंवा ब्रिटिश काळामध्ये ज्यांना फाशी झाली कर्वे, कानेरे आणि देशपांडे असतील, हे सर्व अनेक क्रांतिकारकांची नावं आहेत की जे यामध्ये जेरबंद होते। राघोजी भांगरे यांचा आज जो पुण्यस्मरण आहे त्याच्या संबंधामध्ये देखील जेलच्या आतल्या भागामध्ये आम्ही एक मोठं स्मारक उभं करतोय की ज्या ठिकाणी सर्व क्रांतिकारकांचा इतिहास असेल, स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून ते वासुदेव बळवंत फडके, राघोजी भांगरे, अनेक क्रांतिवीरांचा इतिहास या ठिकाणी दडलेला आहे। तो समाजामध्ये लोकांपर्यंत पोचला पाहिजे आणि त्याच्याकरता हा फाशी गेटच्या इथेच आपलं जे स्मारक आहे ते सर्वांना पाठीमागच्या बाजूने खुले केलं जाणार आहे। हे लवकरच काम देखील पूर्ण होईल, परंतु आज ज्यांनी खऱ्या अर्थाने जल जमीन याच्याकरता लढा दिला, जंगलाकरता लढा दिला
आणि ज्यांनी या स्वातंत्र्यासाठी अनेक प्रकारची संकट झेलली आणि जागृत करून या ठिकाणी सावकारी पास देखील नष्ट होण्याकरता फार मोठं काम केलं. एक तर ब्रिटिशांचा पास आणि दुसरा सावकारी पास, याच्यामध्ये तळागाळातला आदिवासी समाज जो आहे तो खचला होता आणि त्याच्यामुळे हे काम फार मोठं आहे. त्या काळामध्ये अशा प्रकारचं पुढे येऊन क्रांती करणं हे सोपं काम नाही आणि त्याच्यामुळे त्यांचं स्मरण जे आहे ते झालं पाहिजे आणि सर्व लोकांना झालं पाहिजे. त्याकरता देखील या ठिकाणी हे स्मारक केलं जातं. जनजाती समाजाचे क्रांतीवीर ज्यांनी जनजाती समाजाचे जल, जमीन, जंगल आणि आमची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला, त्याग केला, असे आमचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं आमचा संपूर्ण समाज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आला. मागच्या वर्षीपासून या ठिकाणी राघोजी भांगरे यांनी केलेलं कार्य, समाजाप्रती असलेला त्याग आणि ती ज्योत, त्यांचा विचार जिवंत राहावा म्हणून त्यांच्या स्फूर्तीसाठी ज्या ठिकाणी शहीद झाले, ज्या ठिकाणी फाशी दिली, त्या ठिकाणी आम्ही अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आलेला माझ्या आदिवासी बांधवासह आज आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून आज क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या शहीद दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आपण आमच्या जनजाती समाजासाठी ज्यांनी त्याग केला त्यांचा प्रसार आणि प्रचार झाला पाहिजे, अशीच वृत्त इलेक्ट्रॉनिक मीडियाकडून अपेक्षा आहे. राघोजी भांगरेंच्या नावावर जे आमचे शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहे, जे गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी आहे, त्यांच्या नावानं आम्ही एक स्मरण राहावं म्हणून, विद्यार्थ्यांचा गौरव व्हावा म्हणून क्रांतीवीर राघोजी भांगरे नावाने आम्ही यावर्षीपासून बक्षीस जाहीर केलेलं आहे. ते बक्षीससुद्धा तर विद्यार्थ्यांना देणार आहे. तर राघोजी भांगरेंनी केलं कार्य, त्याग, संस्कृती हे जिवंत राहण्यासाठी जे कार्य केलं, आदिवासी समाज, आदिवासी विभाग हे 100% त्यांचं केलेलं कार्य, देव दैवत अस्मिता हे जिवंत ठेवल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा आदिवासी विकास विभागाचा मंत्री म्हणून, सेवक म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात, त्यांच्या संकल्पनेतून जनजाती समाजाचं संरक्षण, देव, देश, अस्मिता जिवंत राहिले पाहिजे अशा सूचना आहे. त्याचं आम्ही तंतोतंत पालन करून येणाऱ्या काळामध्ये 100% हा इतिहास जिवंत राहण्यासाठी आदिवासी विभाग कटिबद्ध राहील, अशा प्रकारचं या ठिकाणी सांगतो. आज आद्यक्रांतिकारक माननीय राघोजी भांगरे यांची 178वी पुण्यतिथी अर्थात शहीद दिन, आणि मागच्या वेळेस सुद्धा आदिवासी विकास मंत्री माननीय विखे साहेब आले होते आणि त्यांनी त्याच वेळेस सांगितलं होतं की पुढची जी पुण्यतिथी आहे, शहीद दिन आहे, हा शासकीय स्तरावर हा इथे आयोजित केला जाईल. त्या पद्धतीने आज इथे माननीय विखे साहेब, केळकर साहेब, डावखरे साहेब, या ठाण्याचे उपमहापौर, नगरसेवक सगळेच इथे जमलेले, सगळे समाज बांधव जमलेले आहेत. निश्चितच राघोजी भांगरेंचा जो इतिहास आहे हा नवीन पिढीला समजला पाहिजे, यासाठी शासन स्तरावर काम चालू झालेलं आहे. आमदार केळकर साहेबांच्या माध्यमातून जिथे भांगरे साहेबांना फाशी दिली तिथे सुद्धा स्मारक उभं करण्याचा मानस मागच्या वर्षी त्यांनी सांगितलेला आहे. मागच्या वेळेस विखे साहेबांनी सांगितलं होतं की भांगरेच्या नावाने शासकीय योजना चालू केली जातील आणि त्यांनी तो शब्द तंतोतंत पाळलेला आहे. आणि त्याबरोबरच राघोजी भांगरेंचा आणि त्याबरोबर इतर जनजाती समुदायाच्या सगळ्या क्रांतिकारांचा इतिहास हा सर्व जनजातीलाच नव्हे तर सर्व मुलांना शिकवला गेला पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून शिक्षणामध्ये सुद्धा, पाठ्यक्रमामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून सुद्धा कारवाई सुरू झालेली आहे. निश्चितच हा जो इतिहास आहे हा जिवंत राहायला पाहिजे, नवीन पिढीला समजला पाहिजे आणि यापासून बोध घेऊन आपण निश्चित त्याप्रमाणे आपल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आचरणात आणल्या पाहिजेत. त्याबद्दल मी आज सर्व प्रशासनाचं आभार व्यक्त करतो. आज क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी आपण बघितलं की राज्यापासून सगळेच लोक या इकडे आले. माननीय विखे साहेबांचे मनापासून आभार या इकडे व्यक्त करतो, कारण शासनाच्या वतीने त्यांनी हा आजचा दिवस या इकडे योग्य पद्धतींमध्ये हा साजरी केला जाणार या पद्धतीचं आयोजन त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर आजचा दिवस हा पूर्ण समाजासाठी एकत्रित येण्यासाठी
आणि त्याचबरोबर त्यांच्या अस्मितेसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. या दृष्टिकोनाने सर्व समाज आवर्जून या इकडे येत असतो. एकतेचा हा एक प्रतीक आहे. मी माझ्या वतीने अभिवादन करतो.